प्रीती अत्यंत मोजक्या आणि समर्पक शब्दात आपण आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. आता प्रकाशकीय मनोगत. मी श्री श्रीकांत पाटील यांना त्यांचा दृष्टिकोन सांगण्यासाठी आमंत्रित करते, जे या पुस्तकाचे अभिप्रायकार पण आहे. श्री श्रीकांत पाटील. मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, या चित्रांगण नावाच्या पुस्तकाचं चित्रांचं सौभाग्यवती प्रीती प्रशांत नवघरे यांनी केलेलं जे रेखाटन आहे आपलं आणि चित्र काढलेली आहेत सुंदर, त्याचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. सृजनशी माझा हा पूर्वीपासून स्नेहबंध आहे. आशिषजी कुठे दिसत नाही, या कसा तुमच्यासाठी बोलणार. दोन तीनदा मी सृजनच्या व्यासपीठावरती येऊन गेलो, मला संधी त्यांनी दिली. या सृजनच्या एका कार्यक्रमाची, प्रत्येक कार्यक्रमाची त्यांची आखणी, त्यांचं नियोजन, त्यांची कल्पकता ही सृजनला साजेशी आहे. सृजनच्या शब्दाशी एका कार्यक्रमामध्ये दत्ताजी तल्लेवा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनाच्या वेळेला मला येण्याचं भाग्य लागलं. दत्ताजींचे पण माझे फार पूर्वीचे संबंध होते. त्यावेळेला कार्यक्रम संपताना तिथे समोर रांगोळी दिसली आणि ती रांगोळी जटपुरा गेट, कुठल्या तरी पठाणपुरा गेटवरची ती रांगोळी होती तटबंदीची. मला आशिषने सांगितलं की ही रांगोळी आहे बघा, अतिशय सुरेख रांगोळी काढलेली होती. आणि मग प्रीती नवघरे यांची ओळख पण त्यांनी मला करून दिली, परिचय करून दिला. ती रांगोळी पाहिली आणि इतकं सुरेख पोर्ट्रेट आपण पहिल्यांदा पाहतोय याचं जाणीव मला झाली. म्हणाले किती आज पहिल्यांदा काढली का? तर म्हणा नाही, प्रत्येक सृजनच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काढतो. सहज मी म्हणालो की या असं रांगोळीचं पुष्कळदा प्रदर्शन होतं, पण मग या रांगोळीचं पुस्तक नाही का होऊ शकत. तर रांगोळीचं पुस्तक करण्याकरता म्हणून रांगोळीची प्रतिमाचा आपल्याला फोटोमधून घ्यावी लागते. आणि तिथून ती कल्पना अशी समोर आली. एक दोन ती जी रांगोळी होती, ती रांगोळी पाहिल्यानंतर मला जे काही सुचलं त्यावेळेला तर ते मी त्यांना कळवलं. आणि मध्यंतरी प्रशांत नवघरे सर आणि प्रीती नवघरे यांच्याशी बोलताना अशी कल्पना आली की एक दिनदर्शिका काढावी आणि त्या दिनदर्शिकेमध्ये चित्र आणि त्या चित्रांमध्ये काव्य, म्हणजे त्याचा अभिप्राय, चित्रांवरून जो काही आपल्याला सुचलेला असेल तो अभिप्राय तो व्हावा. पण त्यातनं असा विचार पुढे आला की दिनदर्शिका ही त्या वर्षीची असते. मग ते दिनदर्शिकेचं वर्ष संपलं की ती मग कुठेतरी अडगळीमध्ये लागली. मग याचं पुस्तक झालं पाहिजे. मग पुस्तक होण्याकरता तितक्या रांगोळ्या आपल्याजवळ असल्या पाहिजे. तर त्या दृष्टीने त्यांच्याजवळ असलेल्या ज्या काही रांगोळ्यांचे चित्र किंवा फोटो होते ते फोटो मी बघितले आणि त्या म्हणाल्या की याला पण आपल्याला काही अभिप्राय देता येईल का? मी म्हणालो सुचलं तर देता येईल. कारण शेवटी काय आहे की जे चित्र बोलतं ते शब्दातून सांगावं लागतं. ते सुचलं तर आपण करू आणि त्यातून हा एक प्रयोग
होण्याचा प्रयत्न झाला. मी फक्त त्याला अभिप्राय देत आलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा जो चित्र काढण्याचा जो प्रयोग आहे तो प्रयोग या दृष्टीने माझ्या दृष्टीने तो नवीन नव्हता. त्याचा फार अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने निरनिराळ्या दोन कलांनी एकत्र येऊन एखादी कलाकृती तयार करणं, एम ला असताना नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तो पोस्टर पोएट्रीचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये पोस्टर पोएट्री जरी शब्द त्याला असेल तर तो पोएट्री पोस्टर असा होता. म्हणजे 5 चित्रकार आणि 5 कवी, त्याच्यामध्ये नारायण कुलकर्णी कवठेकर, अनिल कुलकर्णी, त्यानंतर आपले श्री गोपाळ देशपांडे, प्रकाश देशपांडे असे 5 कवी होते, 5 चित्रकार होते, भाऊ समर्थ होते, इंगोले होते. असे नामवंत विदर्भातले किंवा चित्रकलेच्या क्षेत्रातली फार मोठी नावं आणि काव्याच्या क्षेत्रातली देखील मोठी नावं. त्यांनी असं ठरवलं कवींनी की आपली कविता ही त्या चित्रकाराच्या जवळ द्यायची आणि चित्रकाराने ती वाचायची. त्याला जसं वाटेल, त्याला जसं सुचलं असेल तसा तो अभिप्राय त्यांनी पोस्टरमधून व्यक्त करायचा. आणि तसे प्रत्येकाच्या 5 कविता, 5 कवींच्या 5 कविता मिळून 25 कविता आणि 25 पोस्टर्स असे ते विदर्भ साहित्य संघात लावलेले होते. त्यावेळेला मला आठवतं की त्यावेळेचे विदर्भ नेते जामवंतरावजी धोटे त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं होतं आणि सुरेख अभिप्राय दिलेले होते. कारण त्या कवितांमध्ये त्या ज्या कवितांच्या जाणीवा होत्या त्या बऱ्याच कविता या सामाजिक जाणीवांच्या कविता होत्या. त्यानंतर काही प्रयोग झाले. नुकताच 2 वर्षापूर्वी डॉक्टर अजय कुलकर्णी नागपूर आणि कस्तुरे या दोघांनी मिळून एक पुस्तक तयार केलं. फोटो काढलेले होते आणि त्या फोटोला डॉक्टर कुलकर्णी यांनी असे काव्याचे अभिप्राय दिलेले होते. मी पण सौभाग्यवती वगैरे ताई यांना दाखवलं. म्हटलं की हे पुस्तक बघा आणि त्या पुस्तकामधनं कशा पद्धतीने हे आपली कलाकृती ही सादर करता येईल, ती काढता येईल, प्रकाशित करता येईल याचा विचार त्यावेळेला झाला. आणि फार आनंदाची गोष्ट आहे की या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये हे आज पुस्तक रूपाने वाचकांच्या समोर येत आहे. रांगोळी ही जी कला आहे ही कला आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. फार प्राचीन परंपरा आहे त्याला. या परंपरेमध्ये केशवसुतांनी तर त्यावरती एक स्वतंत्र कविताच लिहिलेली आहे. फार सुरेख त्याचं ओळीत वर्णन केलं आहे की साध्याही विषयाचा आशय बघा मोठा किती आढळे. कोणीतरी रांगोळी काढत होते आणि त्या रांगोळीमध्ये त्या मुलींनी स्वस्तिक काढलं होतं, चंद्र काढलं होतं, तारे काढले होते. तर त्यांना जे काही सुचलं त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की रांगोळी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी आहे. रांगोळी ही कला वेधक आहे पण ती नैमित्तिक पण आहे. निमित्ताने ती काढल्या जाते. कुठे शुभ प्रसंग असेल तर काढल्या जाते. ती मांगल्याचंही प्रतीक आहे पण खरं म्हणजे ती अल्पायुषी. कारण काढल्यानंतर त्याचं नैमित्तिक पण संपलं की मग ती विस्कटते. त्या विस्कटण्याला कारण भरपूर असतात. मग ही कला आपल्याला जपता येईल का? ही एकच कला नाही. निसर्गामध्ये अशा अनेक कला आहेत की त्या अल्पायुषी असतात. आकाशात दिसणारं जे इंद्रधनुष्य असतं ते इंद्रधनुष्य दिसतं, ते तानापिही ते आपल्या आकाशात दिसतं पण ते क्षणिक असतं. पण त्या क्षणिक असलेल्या कलेला आपल्या शब्दात, आपल्या किंचल्यात आपल्याला जर समजा शब्दबद्ध करता आलं तर ते इंद्रधनुष्य जे आहे ते चिरंजीव होईल. म्हणून माझ्या घरासमोर कुंभार मोहल्ला आहे. त्या कुंभार मोहल्ल्याच्या समोर श्रावण महिना सुरू झाला की सगळे कुंभार मोहल्ला दिवसा झोपलेला असतो, रात्री जागा असतो आणि सगळेजण गणपतीच्या मूर्त्या तयार करतात. मग गणपतीच्या मूर्त्या, गणेशोत्सव संपला की शारदेच्या मूर्त्या तयार करतात, दुर्गेच्या मूर्त्या तयार करतात.
आणि इतक्या सुरेख करतात त्या तयार. तर आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत असतो तर आम्ही गणेश मंडळ काहीतरी ते होतं, आम्ही गणेश मूर्ती मांडायची ठरवली आणि एक त्यातली मूर्ती पसंत केली. मग त्यांनी त्याला रंगवायला सुरुवात केली. ज्या दिवशी गणेश चतुर्थी होती त्या गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी दुपारी 3 वाजेपर्यंत ती पूर्ण रंगवून झालेली नव्हती. तर रंगत होता. आम्ही गेलो त्यावेळेला. आम्ही त्यांना म्हटलं की जगन भाऊ किती वेळ लागेल? थोडा वेळ लागेल म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं हा जो याचा उपरण्याचा रंग आहे ना, त्या उपरण्याच्या रंगात अजून थोडेसे रंग मला भरायचे. आमचा एक मित्र होता. तो मित्र म्हणाला जगन भाऊ मूर्ती तर खूप सुंदर झालेली आहे, सुंदर दिसते आहे, इतकं छान रंग भरले तरी अजून रंग भरायचे. आणि तो पुढचा असं म्हणाला की मूर्तीचं तर आयुष्य 10 दिवसाचं असतं. मूर्तीचं आयुष्य 10 दिवसाचं असतं, त्याच्यानंतर त्याचं विसर्जनच होतं. मग कलावंत जो आहे तो तुम्ही जे रंगवत आहात ते अजून 2 रंग राहिले आहे तर काय बिघडणार आहे, असं तो आमचा मित्र म्हणाला. त्यावेळेला तो जो मूर्ती तयार करणारा होता तो असं म्हणाला की आम्ही जी मूर्ती तयार करतो ती मूर्ती तयार करत असताना त्याचा आयुष्य किती आहे याचा विचार आमच्या समोर नसतो. जी मूर्ती आमच्या समोर असते ती माझी मूर्ती आहे, म्हणून आम्ही त्याच्यावरती जे प्रेम करत असतो त्यातून ती कलाकृती निर्माण होते. एक सामान्य न शिकलेला कलावंत पण कलेमध्ये कुशल असलेला कलावंत जीवनाचं भाष्य करून जातो. सावित्री नावाचं एक पुशी रेग्यांचं पुस्तक आहे. पुशी रेग्यांच्या पुस्तकामध्ये तो फक्त पत्रात्मक अशी कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एक तत्वज्ञानाचे जे प्राध्यापक असतात ते त्यांचा संवाद सुरू असतात. तर म्हणतात की बघ कलाकृती जी आहे ती कलाकृती चिरंतन असेलच असं नाही, ती अल्प असू शकते. मग अशा अल्प कलाकृतीच्या बद्दल कलावंत इतका प्रेम का करतो? त्यावेळेला त्या सावित्रीचे लेखक म्हणजे पुशी रेगे असं म्हणतात की कलाकृतीचं अपूर्णत्व त्या कलावंताला खटकत असतं. जोपर्यंत त्याची खात्री होत नाही की ही आता पूर्ण कलाकृती झालेली आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तो रंगच भरत असतो. अशा रंग भरणाऱ्या ज्या कलाकृती असतात त्या कलाकृती वाचकांच्या समोर आल्या पाहिजे आणि वाचकांच्या समोर येत असताना त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. खरं म्हटलं तर यात माझी भूमिका काहीही नाही. यात खरं निर्मिती प्रीती नवघरे यांचीच आहे. जेव्हा आज ते पुस्तक म्हणून प्रकाशित झालेलं आहे ते तुमच्या समोर येईल त्यावेळेला कदाचित त्या चित्रांमधनं तुम्हाला वेगळं अजून काहीतरी सुचेल आणि जे काही सुचेल ते जर आपण शब्दबद्ध केलं तर तो त्याचा अभिप्राय होईल. हा अभिप्राय ज्या वेळेला होतो त्यावेळेला येत काय ज्ञानेश्वरीमध्ये आहे की येथ अभिप्रायो अभिप्रायाते बिये. एका कलावंताचा जो अभिप्राय आपण वाचतो तो अभिप्रायच असतो, तो दुसऱ्याला अभिप्रायाला जन्म देत असतो. याप्रमाणे अशा या 2 कलांच्या माध्यमातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. तेव्हा त्या पुस्तकाचं वाचक स्वागत करतील आणि अशा प्रकारच्या 2 कलांच्या माध्यमातून आपण एका नव्या किंवा वेगळ्या, नव्या म्हणण्यापेक्षा वेगळ्या अशा या कलाकृतींना आस्वादक म्हणून सामोरं जाऊ शकतो. या दृष्टीने आपण या पुस्तकाकडे बघावं अशी विनंती करतो. इथे आल्यानंतर खरं तर मी कार्यक्रमाला पूर्वीपासून सांगितलं होतं की माझी येण्याची गरज काय आहे. तिथे सगळेजण आहेतच आणि मातब्बर मंडळी आहेत. डॉक्टर सालफाळे सर, आदरणीय डॉक्टर सालफाळे सर येणार होते पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांचा पण आशीर्वाद या पुस्तकाला लेखी स्वरूपात मिळालेला आहे. इथे आल्यानंतर मला आशिष म्हणाले की सर तुमचे 15 मिनिटं आणि त्याच्यानंतर सालफाळे सरांची 15 मिनिटं असं तुम्हाला बोलायचं आहे. तर त्याप्रमाणे मी जवळजवळ अर्धा तास बोललो आहे. आपणा सर्वांचं
मी कृतज्ञता व्यक्त करतो. मला आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.